नमस्कार. विचारधारा लेखक श्रीकांत मोरे. लेख 17वा. झरा. झरा सतत वाहतो. पाणी शुभ्र छान खळाळत वाहते. झरा असा वाहताना सातत्य असते. तो ताऱ्यांप्रमाणे स्वयंभू असतो. त्याचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते. झरा साऱ्यांना भावतो. तो त्याच्या स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाने. मानवाचे अगदी तसंच आहे. त्याचे स्वतःचे चिंतन, मनन, विचार, वाचन यातून ज्ञान पाझरते. झऱ्याप्रमाणे वाहणारे पाझर त्यांना कधीही खंड पडत नाही. वरून विहिरीत ओतलेले पाणी पंपानं काढले की ते संपते. झऱ्याचं मात्र तसं नसतं. तो अखंड वाहत असतो. हेच झऱ्याकडून शिकायचे आहे. सतत व्हायचे, थांबायचे नाही. स्वतःचं पाणी दुसऱ्यांवर अवलंबून नाही. शांतपणे रात्रंदिन अव्याहत कार्य करायचे आहे. काम कधीच थांबत नाही. तसंच मानवाचं असं. थांबला तो संपला. काम कार्य खंडित होता कामा नये. सतत वाहत राहावे. साठा नको. शुद्ध राहावे. साठल्याने घाण निर्माण होते. वाहनाने स्वच्छता, निर्मळता येते. पुढचा लेख आहे 18वा. साधना. मूर्तिकार मूर्ती घडवत असताना एकाग्रतेने मूर्तीचे एक एक पापुद्रे काढतो. आपण पाहत असतो. त्याचा नाजूक घाव हातोडा हा छन्नी दगडावर काहीतरी आघात करीत असतो. त्याचं नेमकं लक्ष समोर असते. मनात मूर्तीची प्रतिमा असते. मनातील प्रतिमा जर हातातील ठोक्यातून साकारत असेल तर ते मोठे आश्चर्यच नाही का? त्यातील साधना हवी. त्यासाठी साधना करणं गरजेचं आहे. मूर्ती घडवताना तो कुठं पाहतो? समोर मूर्तीत मनातले प्रतिबिंब असे असताना त्याला मनातले कोरलेले चित्रच उपयोगी पडते. तसंच एखादं काम करत असताना ध्येय डोळ्यासमोर असेल तर जीवनात यश सदैव असतेच. फक्त ध्येय साधन हे मनातल्या चित्रांबरोबर विचारांबरोबर चालले पाहिजे. तेच जीवनात करायचे आहे. यशस्वी मूर्तिकाराप्रमाणे जीवन यशस्वी करण्याचे चित्र मनात कोरलेले असावे म्हणजे यश मिळतेच. लेख 19वा. पाऊलवाटा. विचारांच्या पाऊलवाटा पुसल्या जात नाही. सतत त्या आपला ठसा काळावर उमटवत असतात. काळ थांबत नाही म्हणतात. पण लाखो वर्षाचा विचार महाकाव्यांच्या पाऊलवाटा आजही मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून उभ्या आहेत. काय नेमके या विचारांच्या पाऊलवाटांचे असते? ह्या पाऊलवाटा कशाही असल्या तरी स्वतः मनन चिंतन यातून कोणीतरी आखलेल्या असतात. म्हणूनच अशा प्रत्येक पाऊलवाटेचे स्वतंत्र वैशिष्ट्य असते. जसे प्रत्येक महाकाव्य अजरामर साहित्याचे वेगळे वैशिष्ट्य असते. असो, म्हणूनच जुन्या पाऊलवाटांचे अवलोकन करावे. त्यांनी कसे रस्ते शोधले आणि मग त्याचे पाऊलवाटात रूपांतर झाले याचा विचार करावा. पाऊलवाटा आपल्याला काहीतरी शिकवून जातात. सारा इतिहास, भूगोल, मानवी संस्कृती या वाटांमध्ये दडलेली असते. ह्याच पाऊलवाटा जीवनाचा यशस्वी मार्ग निर्माण करतात. कष्ट, जिद्द, चिकाटी यासाठी योग्य वाट महत्वाची असते. केवळ दिशाच दक्षिण उत्तर ध्रुव महत्वाचे नसून एव्हरेस्टवर जाताना मागच्या खुणा पाऊलवाटा ह्याच महत्वाच्या ठरतात. ह्या अनुभव समृद्ध असतात. म्हणूनच पाऊलवाटांची दोस्ती म्हणजे अनुभव भांडार म्हणजेच अनेकांची मैत्री, अभ्यास, संशोधन सारं काही आलंच. पाऊलवाटा यशस्वी होण्याचे साधन आहे असे मला वाटते. आपला परिवार मनोरमा परिवार. श्रीकांत मोरे यांचा फोन नंबर आहे 70 20 6 000 24. धन्यवाद.